तर फायनली गाईज आपल्या ह्या झाडाचे, ह्या आंब्याच्या झाडाचे एवढे आंबे काढलेले आपण. एवढे अर्धी बकेट पूर्ण भरलेली. अरे ह्या फुटला ना, काय होणार नाही त्याला. आणि हा थोडा नरम लागतोय पाडाचा, त्याला थोडं अजून उद्या चांगला होईल तो पिकल. तरी त्याला आजच कापू, त्याला आजच चांगला लागल तो. तिकडे एक पडला तो, टाक त्या बकेटामध्ये. कसा आहे, पाडाचा आहे का? दबत नाही का? बाकीच्यांचा खार करू. अर बाप केवढा पाहिजे, चांगला पिकले असते रे. सगळेच पाडायला लावलीस. खाली पडतो बघा आता. पाडाचा आहे का? हो दे. हा एक पिकून जाईल. 2-3 त्याच्यात आंबे असे आहेत की पाडाचे, जे उद्या किंवा परवाच्याला एकदम असे माचून खायसारखे होऊन जातील. पण आता थोडे दबताय ते, असे खायला जमताय, असेच खायला मजेचे. ते नस हा पण नाही. तर फायनली एवढी आता बकेट भरून जाईल पूर्ण. अजून काही बाकी काढायची. फायनली एवढी बकेट भरलेली. तर आंबे पण झाले, संपले सगळे आंबे पण. कारण याच्या अगोदर पण काही वादळामुळं खूप पडले असे. काही आम्ही पण खाल्ले, काही पाडाचे होते, काही रोज पडायचे. ते काही एकदम जे ओरिजिनल पाडाचा असला का तो एकदम असा लगेच पडायचा हवा ना. तर आता फायनली घरच्याच आंब्याचा खार होईल. पाडाचे घे काढून बाजूला. पाडाचे काढून थैलीत काय आहेत, काय थैलीत आहेत काही. तिकडं थैलीमध्ये आहे, थैली नेल ती वरती. नाही येईल ना खाली. हा इकडे एक थैलीमध्ये काय आहेत. त्यांनी अगोदर थैली नेली होती. पहा याच्यामध्ये आहे का नाही पाडाचे काय? होय आहेत वाटतंय. कुठे कोणता आहे की किंवा तर असं नाही, त्याच्यात तेवच पिवळा दिसायला. फायनली आता एवढे निघले आंबे. बघू याचा खार किती होतो तो, केवढा. घेतो किती. हे पाडाचा आहे, ह्यो पाडाचा आहे, ह्यो पाडाचा आहे. किती? हे 1 2 1 2 3, हे 3 पाडाचे. हे काय कुठं नरम झालं. उद्या एवढे 4च निघाले पाडाचे. हे आता जमतोय खायला. काय हा मी खाणार. काय तू खाणार आहे? पाव देतो कसा? मी खाणार पाव देतो. आंबा आदला बदल नाही करायचा. हे घ्यायचं. चाकू घे बरं. माझ्याकडला बघू कसा निघतोय. तर थोडा दबतोय, हा नरम आहे. बघू प्लेट मध्ये कापायला. मस्त अशा फोडी करू. असतेच आंबे तसे भारीच असतात, गोडच असतात. तिथं काम ठेवली ती फोड बाहेर टाकून. चेस.
25 आणले असतील. 25. आणि त्या काढ तीन. एक 25 बघा ना तेवढ्याचे. 200-300 रुपयाचे आंब्याचे. ह्या अशी होती वाटतं. आपण कधी खाल्ली नाही, पण आता आज खा. आज ट्राय करायची कशी इथं. मला टाका. मला थोडीच दे. तर फायनली मित्रांनो, आपले जेवढे आंबे आहेत तेवढे सर्व म्हणजे सर्व फोडून झालेले आहेत. त्यांच्या फोडी केलेल्या आहेत खारासाठी, लोणचं घालण्यासाठी. तर आता हे बाकीचे काही इकडं आंबे उरलेले आहेत, हे 4-5 आंबे. तर ते सध्या थोडे म्हणजे हेच फोडताना त्याच्यातले मोठे होते का ते थोडे पाडायला लागल्यामुळं असे पिकलेले होते, पिवळे त्याच्यातले निघले काही. तर त्यामुळं मग काही बाकीचे थोडे ठेवले पिकायला. अजून काही दिवसांना ते सुद्धा पिकून जातील म्हणजे खायला आपल्याला. आणि बाकीचे जेवढे होते तेवढे सर्व फोडून टाकले त्याच्यामध्ये बकेटामध्ये. त्याला स्वच्छ पद्धतीनं धुवून वगैरे मसाला बिसाला टाकून त्याचा खार बांधला जाईल. इकडं आजी आपले सगळ्या गर्दा झाडून जोडून व्यवस्थित एकदम चांगल्या पद्धतीने एकदम आपल्याकडं गर्दा उठून घेतलेला आहे. तर आपल्याला हे आंबे आता एक चांगल्या जागेत ठेवून द्यावं लागतील, जेणेकरून हे गरमाटीनं पिकतील. आज उद्याचं पिकून जातील ते, समजा अजून 2 दिवसामध्ये पिकून जातील. तर हे मित्रांनो हे वाकस आहे, याला वाकस म्हणतात, जे की कार्पेंटरकडे असतं. आमचा व्यवसाय पण पहिला कार्पेंटरचा होता, म्हणजे फादर करायचे. तर हे आमच्याकडे बरंच सामान आहे असं कार्पेंटरचं. तर हे आंबे फोडायला यूजमध्ये आणलं आहे ते आज. तर यांना आंबे फोडले मस्तपैकी. आणि जे आंबे असे पिकलेले होते का तर ते फोडताना पोळी सकट असे एकदम त्याचं हे व्हायचं, चिंदडा होऊन जायचा. म्हणजे असे एकदम चांगल्या पद्धतीत फुटायचे नाही ते, पण फोडले कसं तरी. आणि वाटतेत की अजून 2 दिवसात पिकून जातील, मग ते ठेवून दिलेत आपण आता ते 2 दिवसानंतर ते पण. तर मित्रांनो आपण इकडे बघू शकता सूर्य आणि टाईम आहे 6चा. तर एकदम असं चांगल्या प्रकारचं एक वातावरण इथं झालेलं आहे. जास्त म्हणजे 6च्या दरम्यानचं वातावरण आहे बघा, पाहिलेलं आहे. पाहायला पण असं खूप छान वाटतं तिथं, कारण आता सूर्य पण 6च्या दरम्यानचं एकदम म्हणजे मावळतं सूर्य, खूपच छान असं दिसते. तर बाकीचं आजूबाजूला बघू शकता आपण, इकडं थोडं आभाळ आलेलं आहे, ते पण असं म्हणजे आता सध्या व्ह्यूच एकदम असा चांगला क्रिएट झालेला आहे सध्याचा. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर चला तर भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या किंवा नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय.